तुमचे स्वागत आहे। लॉंग मार्च या ठिकाणी आशिष विजय वाकडेंच्या नेतृत्वात निघाला होता। खरं तर या लॉंग मार्चची पार्श्वभूमी आपल्या सगळ्यांना माहिती आहे। जी घटना परभणी शहरामध्ये घडली ती कुणीच त्या घटनेचं समर्थन करू शकणार नाही, पण त्या संविधानाने आज माझ्यासारख्या या एका लेखीला या राज्याची राज्यमंत्री बनू शकते ते केवळ संविधान आणि आपल्या देशाचे पंतप्रधान नेहमीच संविधानाचा सन्मान करतात। हे आपण जेव्हापासून नरेंद्र मोदीजी ह्या देशाचे पंतप्रधान झाले तेव्हापासून आपण बघितलं। प्रत्येक वेळी संविधानाला सर्वोत्तम मानत या ठिकाणी नरेंद्र मोदीजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब काम करताना आणि आम्ही त्यांचे कार्यकर्ते म्हणून त्याच पद्धतीने त्या देशातले सर्व जनता सुद्धा संविधानाचा आदर सन्मान करतात। परंतु जी घटना घडली त्याचा निषेध साहजिकच फक्त काही आंबेडकर अनुयायांनीच नाही तर जिल्ह्यातल्या सर्वांनी केला। स्वखुशीने सगळ्या मंडळींनी व्यापाऱ्यांनी सुद्धा त्याच दिवशी संध्याकाळी ज्या दिवशी घटना घडली दुकानं बंद केली। दुसऱ्या दिवशी शांततेत हा बंद पाळायचा निषेध आपण सर्वांनी व्यक्त करायचा असं ठरलं तरी देखील काही लोकांनी आपल्या ह्या आंदोलनाला गालबोटं लागावं अशा पद्धतीचे काम केले। पोलिसांनी सुद्धा त्यांना संविधानाने दिलेल्या अधिकाराचा वापर करत शहर शांत ठेवणं, शहरातल्या लोकांची कायदा सुव्यवस्था सांभाळणं हे त्यांचं काम काळजीपूर्वक पार पाडण्याचा प्रयत्न केला आणि त्यात काही पोलिसांकडून अतिरेकीपणा झाला असं आढळून आलं। त्या तात्काळ अधिवेशन चालू झाल्यानंतर कोरपाण यांना तर सस्पेंड केलेलंच, राहिलेले जे काही 2-4 आज आपण सस्पेन्शनचे आणलेले आहेत 5 आणि जे काही आपल्याला आणखी संशयित आहेत त्यांना चौकशी आणखी त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली। पण त्यांनी सुद्धा संविधानाने दिलेला पोलिसांना जो अधिकार शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचा त्या अधिकाराचा वापर करण्याचा प्रयत्न केले। जर ते चुकले असतील त्यांच्यावर सुद्धा कडक कारवाई होईल। बघा, वाकोडे परिवाराचं, बोर्डीकर परिवाराचं किंवा जिल्ह्यामधल्या प्रत्येक व्यक्तीचं बोर्डीकर कुटुंबियाशी वेगळं लागतं। म्हणून मी जेव्हा ताईंना पण भेटायला गेली तेव्हाही सांगितलं तुमची जबाबदारी माझी। आणि योगायोगाने मी पालकमंत्री झाल्यानंतर तर सगळ्यांच्या अपेक्षा माझ्याकडून वाढल्या, पण माझ्याही एक बहीण म्हणून तुमच्याकडनं अपेक्षा होत्या की आपल्या जिल्ह्यामध्येच आपण सगळ्या आपल्या काही ज्या मागण्याच्या नाराजी आणि आदरणीय सुरेश अण्णा धस जे माझे मार्गदर्शक आहेत, आपल्या मराठवाड्याचं नेतृत्व ते करतात, तेही आपल्या संपर्कात होते। त्यांनी सुद्धा आपल्या मुख्यमंत्री महोदयाशी आशिषजींची भेट घालून दिली। यापुढे देखील सुरेश अण्णांच्या मार्गदर्शनामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये चांगलं काम आपल्या सगळ्यांच्या साठी करायचंय आणि मी आपल्याला खात्री देते की आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे अतिशय संवेदनशील असे व्यक्ती आहेत। आपण केलेल्या मागण्या तर आपण आपल्या जिल्हा पातळीवर का सुरेश तेवढ्याच सोडून देऊया आणि आशिष तर माझे लहान भावासारखे आहेत, त्यांना सांभाळण्याची जबाबदारी माझी। सूर्यवंशी कुटुंबियांची सुद्धा मी भेट घेतली, त्यांचीही जबाबदारी आम्हा सगळ्यांची असेल। त्यामुळे आपण आज जो निर्णय घेतलेला आहे त्याच लॉंग मार्च इथेच हाती आंबेरे साहेब इथे स्थगित करायचा, त्याचं मी मनापासून आभार मानते। आणि एक तुम्हाला सगळ्यांचे वैभव आणि ह्या आता मला भरपूर मोठी यादी दिली ती परभणीहून सुद्धा आशिषजींच्या सोबत आमच्या भावासोबत की बघा अशा प्रसंगी आपले सगळे मित्र कौटुंबिक नातं असलेली मंडळी सोबत राहतात, ते सगळेजण इथे आलेले आहेत। त्याच्यामध्ये सिद्धार्थ भराडेजी आहेत, रवी सोनकांबळेजी, आपले नेते भीमराव हत्तीआंबेरेजी, सुधीर साळवेजी, विश्वजित वाघमारे, प्रदीप वावळेजी, ललित कांबळेजी,
संजीवना भराडे, सुशीलाताई निसर्गंध, सुनंदाताई सोनकांबळे, अमर सोनकांबळे, नाशिकची पण आमचे भाऊबंधू काही इथं उपस्थित आहेत, ते ताराचंद मोजमल, स्वराज नंद, नंतर पगारेजी, विवेक तांबेजी, विशाल पाडमू, बप्पू वावळे, किरण कदम, रमेश कदम, बाबाजी केदारे, विनय कटारे, अजय काळे, मनोहर पगारे, शशुपाल गवई, रवी घुगे, समाधान चव्हाण, अर्जुन नाना पगारे, नंदन पाईकराव, प्रशांत खरात, रोहित रोकडे, दीपक डांगे, उत्तम जाधव, अमोलजी, हे सगळे मंडळी कार्य केले. आपण अशी परिस्थिती परत कधी आपल्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये होऊ नये यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचा नेहमीच आपल्या आचरणामध्ये आपण आणलं पाहिजे. आणि पोलिसांकडून सुद्धा कधीच अशा पद्धतीचं जर अन्याय अतिप्रमाणामध्ये होऊ नये यासाठी सुद्धा ह्या प्रकरणानंतर आपण चांगल्या पद्धतीने त्यांना समज मिळेल अशी कारवाई आपण त्यांच्यावरती करणार आहोत. माझ्या सहकारी रमनाथ सोळंकेजींनी पण आणि सगळ्यांनी चांगलं आपल्याशी संपर्क साधून घ्या. तुमचे ते वेगळा बघा माय मावल्या आहेत, आमच्या बहिणी आहेत, आमच्या आया आहेत इथं तुमच्यासोबत पायाला कसे वेगळ्या ह्याची जाणीव होती की बाबा थांबवा, एवढ्या लांबचा प्रवास काय करायचा, आपण आपल्या मागण्या आपल्या घरचे आहेत, आपण आपले सोडवून घेऊया अशी आमची अपेक्षा होती. पण चला काही हरकत नाही, आज तुम्ही सगळ्यांनी मान्य केलेलं आहे. मी तुमच्या मनापासून आभार मानते. आणि हे सगळे आपल्या 15 मागण्या इथं ॲडिशनल SP साहेब घेऊन आलेले, जे SP आणि कलेक्टर साहेबांनी आपल्या मान्य केलेल्या आहेत आणि बाकीच्या पण राहिलेल्या आपण येणाऱ्या सगळ्या पालकमंत्री म्हणून ज्या माझ्या